तर काय तुकरटवाडीमध्ये कधी काय घडू शकतं. एक शाळेतले मास्तर आहेत, ते तर रिटायर झालेले आहेत पण शाळेत जातात अजून पण. त्यांना वाटतं पेमेंट मिळेल पण काय तसं नसतं, ते जातात. आशावादी आहेत ते फार. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे सगळे कलाकार आहेत हे माझेच विद्यार्थी आहेत. तर आमचे हेडमास्टर साहेब तुम्हाला भेटायला आलेले आहेत. बघूयात त्यांना तुमच्याशी काय संवाद साधायचा. या काका या. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसा आहेस बा? असू दे असू दे. अरे बापरे बापरे बाप, क्या बात आहे. माझे सगळे विद्यार्थी आज या ठिकाणी आलेले आहेत. दुसरं ठीक आहे. सगळे कसे विद्यार्थी असतात? नाही नाही, सगळे सगळे विद्यार्थी आहेत माझे. तुमच्याकडे सगळे सगळे विद्यार्थी. आणि बरं वाटतं रे, इतक्या दिवसानंतर शाळेत आल्यानंतर सगळे विद्यार्थी भेटले, फार बरं वाटतंय मला. अरे बघ, हे विक्रांत ना रे तू? हा, एक फार शांत स्वभावाचा मुलगा. तुम्हाला सांगतो, हा हा अजिबात तोंड उघडत नाही. सिरियल मध्ये बघितलंय आम्ही. खरं फार सोशिक. सिरियल मध्ये बघितलंय ना तुम्ही, तसं अजिबात कोणाला काही सांगणार नाही. मग लगेच समोर आलं की सांगणार सगळं. फार सोशिक. कधी कोणाला नाही म्हटलं नाही तरी. हा सगळं म्हणजे ह्या पण मुलीला हो म्हण, त्या पण मुलीला हो म्हण, त्या पण मुलीला हो म्हण, असं करायचं. मी तुम्हाला सांगतो, सगळ्या मुलींशी आहे ना नुसतं मुक्यांनी बोलायचं. म्हणजे बोलू शकत नाही असं ते. शांत स्वभावाचे आहेत ते. म्हणजे न बोलता मनातल्या भावना व्यक्त भावना असं क्लिअर सतत सतत मुलींच्या घराड्यात. प्रेमी म्हणून नाही, फटके खायला. असं कसं? आता प्रत्येकीला हो म्हटलं तर फटके बसणार नाही त्याला. पण बोलायचं नाही. ना बोलायचं नाही. कधी काही बोलला नाही. अरे माझ्या समोर कधी काही बोलला नाही तर ते तोंड उघडतच नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं की सांग, बोल बोल. मला पण संशय यायचा. म्हटलं हा तोंड का उघडत नाही, म्हणून एक दिवस त्याच्या मागे मागे गेलो. मी म्हटलं हा पानपट्टीवर जातो की काय. म्हटलं काय एवढं तोंडात जडवून ठेवलंय त्यांनी साहित्य. तसं पण नाही. फार सुशिक, सुस्वभावी, सुसंस्कृत असं पण नाही. अरे मोने ना रे तू, संजय ना. हा हा हा, हे तुमच्याकडे शिकलेत? नाही नाही, हेच सगळ्यांना शिकवायचे. हा आमच्या शाळेतला एकमेव विद्यार्थी असा आहे की हा अख्ख्या शाळेला हा शिकवायचा. आणि थांब, जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही असा बाणा. हो, पूर्ण समाधान झाल्याशिवाय पुढे जाणार नाही. मग काय, एकेका वर्गात 5-5 वर्ष. लोकाला वाटायचं याचं समाधान झालं नाही पण हा नापास व्हायचा. असो, पण याचे एक मी बघितला, ज्या बाकावर बसायचा तो बाक निखळून जायचा, तुटून जायचा, डायरेक्ट डिसमेंटल. का? म्हणजे या बाकावरून उठला त्या बाकावर गेला तो बाक तुटून जायचा. डिसमेंटल का? पण चुका काढायची सवय, बसल्या बसल्या चुका काढायच्या बाकावरच्या, सगळा बाग डिसमेंटल. माणसाच्या चुका सोडत नाही, बाकावरच्या सोडणार आहे होय. हा, पण हे काय फार हजर जबाबी. हा ना. हा हा, म्हणजे हजर असेल तर जबाबी, नाही तर नबाबी आहे. गैरहजर. म्हणजे तुला एक गंमत म्हणून सांगतो. एकदा मी मुलांना म्हटलं की बघा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं, त्यात त्यांना कागद सापडले. हा, तर त्यांनी असा निष्कर्ष काढला की आपल्या इथे पत्रव्यवहार आधीपासून होता. मग चीनच्या शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं, त्यात त्यांना तांब्याच्या तारी सापडल्या. मग त्यात त्यांनी निष्कर्ष असा काढला की आपल्याकडे टेलिफोन आधीपासून होता. मग भारताच्या शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं, त्यात त्यांना काहीच सापडलं नाही. असं का झाले मुलांनो सांगा, असं मी विचारलं तर मोनीने लगेच हात वरती केला. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे मोबाईल तेव्हापासूनच होते. काहीच सापडलं नाही म्हटलं, मोबाईल सापडलं. असं काय. मयुरी कुठे गेली? मयुरी पण कशी आहे? माझी विद्यार्थिनी आहे, आता हल्ली हल्लीची आहे, पण फार तुला सांगतो आधीपासून डाएट कॉन्शियस. फिगर मेंटेन करण्यामध्ये एक नंबर. हो का? आणि अभ्यासात कशी होती? अभ्यासात पण फिगर मेंटेन करण्यात एक नंबर. म्हणजे 35 मार्काच्या वर कधी गेली नाही. सगळ्या विषयात 35. एक मागे पुढे. एकदा तुला सांगतो, अरे काय प्रॉब्लेम झाला, भूगोलामध्ये तिला 36 मार्क मिळाले. मग अरे रात्रभर रडली पोरगी. सकाळी माझ्या घरी आली म्हणजे गुरुजी माझी फिगर मेंटेन कशी झाली नाही, 36 कशी झाली. एक कमी केलंय तेव्हा कुठे शांत झाली. एवढी कॉन्शियस, एवढी फिगर कॉन्शियस. आणि हे अभिज्ञ बघितली, ही माझी विद्यार्थिनी आहे. पण तुमची विद्यार्थी. पण तुला सांगतो डिझाईनचा सेन्स ना पासून ना तिला. मग ते करतातच डिझाईन, आपण बघितलं नाही ते काय
Fashion म्हणजे designer. असं पांढऱ्या साडीला निळी साडी लाव, निळीला पिवळी लाव, पिवळीला हिरवी लाव, असं करतात ना हे तेव्हापासून. मग अभ्यासात कशा होत्या? अभ्यासात पण तसंच. कसं? म्हणजे भूगोलाच्या उत्तरात गणिताची उत्तरं लिही, गणिताच्या उत्तरात इतिहासाची उत्तरं लिही, इतिहासात ते नागरिक शास्त्र लिही, असं सगळं पॅचवर. तिकडे पण patchwork. सगळं तुला सांगतो. म्हणजे जनरली बघ 40 सुट्ट्या असतात ना वर्षाच्या खरंय, शाळांना. खरंय. आमच्या शाळेला 41 सुट्ट्या. एक कसली जास्त? हिच्या बर्थडेची. हिचा बर्थडे खूप आवडतो तिला. बर्थडेच्या दिवशी व्हॉट्सअप ग्रुप तयार करते ती. सगळ्यांना जबरदस्तीने त्याच्यात आणते आणि म्हणते की मला तुम्ही विश करा. म्हणजे बर्थडे हीच आणि कामाला सगळे जण लागतात. असं असं हे खरं आहे, असं खरं घडतं, हे खरं आहे अभिज्ञा. हे सांगा खरं खरं काय? हो मग तुम्हाला पण घेतलेलं ग्रुपमध्ये, म्हणजे व्हॉट्सअप काय ग्रुपमध्ये? मी तर लहानच असते ना. वा असे विद्यार्थी आले म्हणजे खूप बरं वाटतं. अरे सविता प्रभूणे. ह्या पण होत्या शाळेत? अरे हसीना प्रभूणे. हसीना प्रभूने म्हणजे सुंदर? नाही सुंदर ती आहेच, पण म्हणजे ती सारखी हसत राहते ना, म्हणून मुलं तिला हसीना प्रभूणे असं म्हणायचे. फार माझी गुणी विद्यार्थिनी आहे. असंच हसत राहा. आज पण जास्त हास. तुझ्या हसण्यावरच नाही गेले एपिसोड बहुतेक काय सांगता येत नाही. मोने सरांचं काही मुडी काम आहे, हसले तर हसले नाही. काय हरकत नाही. आपण फार सोशिक भूमिका केल्या त्या मुलीने. हो, खरंय, हा याची ती सिरियल होती जावई विकत घेणे आहे. हो. त्याच्या मागे तर फार सोशिक. नाही, सगळ्या फिल्म्स मध्ये त्यांनी तशी भूमिका, पण त्याच्यात वेगळी भूमिका केली होती त्यांनी. नाही जावई मध्ये सोशिक भूमिका होती त्यांची. कोणाची? आमची प्रेक्षकांची. आऊ नव्हत्या? नाही होती ना, मागच्या वेळेस बोललो नाही का मी. हा. एक म्हणजे दांडगट मुलगी होती ती. बरं हा तू भेटलीस म्हणून सांगायचं राहिलंय. तुझ्या मास्तरला मारलंय ना, तू अजून ऍडमिट आहे. बरं फार गुणी विद्यार्थी. मुलं तिला अवगुणी म्हणायचे. काय? अवगुणी असं म्हणायचे. काय हरकत नाही, येतो आम्ही. त्या मास्तरांसाठी आमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पण हे व्हॉट्सअप ग्रुपचं मला तर सरप्राईज होतं. असं खरंच असतं? हे बघ, कोइन्सिडेंटली घडतं असं, पण माझी अशी इच्छा नसते की सगळ्यांनी मला विश करावं. हा. पण हो, कोणी नाही केलं की मी त्यांना सांगते की आज माझा बर्थडे. तिचा दरारा असतो, इच्छा नसते. आम्ही घाबरून विश करतो तिला. हिचा बर्थडे विसरू शकत नाही बाबा. हो, कारण मला खूप हर्ट होतं. मग मी बोलणं बिळणं बंद करते मग. आणि ती 1 महिना आधीपासून त्या बर्थडेच्या माझ्याशी चांगलं वागायचं असं तिचा नियम आहे मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी. आणि तरीही ते वर्षभर तर वाईट वागतातच, पण त्या महिन्यात सुद्धा हिच्याशी चांगलं वागायचं म्हणून चांगलं वागतच नाही. जास्त वाईट वागतात त्या महिन्यात. हिच्या मिस्टरांचं टेन्शनच आहे. सकाळी उठून कुठला वार आहे बघणार, हिचं बड्डे तर नाही ना, रोज बड्डे तर नाही ना, नाही तर केवढं लपड व्हायचं बाबा. तर तो आपला सेफ साईड रोज सकाळी हॅपी बर्थडे जो लागेल तो खडा आपला.